महोदय, आदिवासी विकासच्या बारामध्ये बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासींचे विषय मांडताना 2017 मध्ये 12,500 जे आदिवासी बोगस आदिवासींना खाली करून आदिवासींना भरती करायला पाहिजे म्हणून आदेश केला होता, पण ते आतापर्यंत ते आदिवासींची भरती केली नाही। म्हणून माझी शासनाला विनंती आहे, ताबडतोब ते रिक्त जागावर आदिवासींची भरती करायला पाहिजे। दुसरं, शासकीय आश्रम शाळांमध्ये दर्गा अक्कलकुवाचे जे विषय केला तर जेव्हा आदिवासींचे मुले शिकायला पाहिजे असं शासनाला वाटत असेल तर माझी शासनाला विनंती आहे, दर्गा अक्कलकुवा तालुक्यामध्ये दोनच मतदारसंघामध्ये 350 शिक्षक रिक्त आहे, मग आदिवासींचे मुले कसं शिकणार? म्हणून माझी शासनाला विनंती, आदिवासी मंत्री सुद्धा इथे बसला आहे, नाहीतर त्या रिक्त जागावर तात्पुरता कोणी दिलं गेलं नाही तर भरती केली। जेव्हा पेशा क्षेत्रामधून आदिवासी विकास खातं त्या पेशा क्षेत्रामध्ये भरती करायला पाहिजे होतं, पण पेशा क्षेत्रामधून एकही शिक्षक भरला गेला नाही। म्हणून माझी आदिवासी विकास मंत्रीला विनंती आहे का ते भरती ताबडतोब करायला पाहिजे। दुसरं, जे शासकीय आश्रम शाळांमध्ये दूरचं तर मी बोलत नाही, अतिदुर्गम भागाच्या बोलत नाही, पण मुंबईमध्ये मुलींच्या शासकीय आश्रम शाळा आहे। मुंबईमध्ये मुलींच्या शासकीय आश्रम शाळा जे आपला वसतिगृह आहे, त्या वसतिगृह भाड्याने आहे मुंबईमध्ये बिल्डिंग, आणि तिथे मी विजिट दिली असताना मुलीच्या डोक्या आणि पायाखाली सामान ठेवून झोपता आहे। हे व्यवस्था आदिवासींची मुलींची व्यवस्था आहे, तिथे बेड नाही। 75 मुलींना हातळण्यासाठी ते गादी असते ते सुद्धा नाही, आणि 75 मुलींना एक चेंजिंग रूम आहे, चेंजिंग रूम एकच आहे। हे व्यवस्था आदिवासींची मुंबईमध्ये आहे, तर खेड्यावर काय असेल? म्हणून माझी आदिवासी विकास खात्यालाही विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब आहे, आदित्यदादा पवार साहेब आहे, यांनाही विनंती आहे, आदिवासींचा जो बजेट आहे, आता आदिवासींचे बजेट स्थापनावर खर्च केला जात आहे असं, तर माझी हात जोडून विनंती आहे, आदिवासींवर अन्याय नाही होऊ द्यायचं। माझी सरकारला हात जोडून विनंती आहे का आमच्यावर ते खर्च व्हायला पाहिजे। दुसरं, आरोग्याचा विषय, आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा मोठा प्रश्न आहे, आणि म्हणून कुपोषण मिटायला पाहिजे, म्हणून आदिवासी विकास आणि आरोग्याचा विषय आहे। पिंपळखुटा जसं अतिदुर्गम भागामध्ये आहे, ते उपकेंद्र जे तालुका रुग्णालय मंजूर व्हायला पाहिजे। आणि जे डॉक्टर आहे, लोकबोग 50% पद नंदुरबार जिल्ह्यामध्ये डॉक्टरचे पद रिक्त आहे, ताबडतोब ते पदे भरावे। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।